मनोज जरांगेंचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा, आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांशी केली चर्चा। मुंबई विमानतळाला बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ईमेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क, तपास सुरू। ठाकरे गटाच्या खासदारांची मातोश्रीवर खलबतं, ऑपरेशन टायगरच्या चर्चानंतर बैठकीला महत्त्व। ठाकरे गटाचं ऑपरेशन लांडगा राबवणार का, संजय राऊतांचं नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेला टोला। मुख्यमंत्र्यांकडून नॉर्थ कोस्टल रोड कामाची पाहणी, मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उद्धवराज ठाकरेंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, ठाकरे बंधूंनी आता देशाचं नेतृत्व करावं, खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। शेतकरी कर्जमाफीतील अटी मागे घ्या, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवारांचा सरकारला इशारा। नाशिक विधान परिषदेतील नाट्यमय घडामोडी, महायुतीचे नगरसेवक भिवंडीतल्या रिसॉर्टमध्ये मुक्कामी, गीतेंच्या माघारीनंतरही महायुतीला धास्ती। माघारीसाठी गिरीश महाजनांची यांनी फोन केला, जळगावच्या अपक्ष उमेदवार अनिल चौधरींचा गौप्यस्फोट, मंत्री गुलाबराव पाटील मदत करणार असल्याचाही केला दावा। ममतांची सत्ता उलथवली, मग एका आमदारांचं टेन्शन कशाला, गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना नाव न घेता डिवचलं। नागपुरातील संविधान चौकात 16 जूनला कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, नीट पेपर लीक, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर उठवणार आवाज। पाजोर यांना हायकोर्टाचा पुन्हा मोठा झटका, तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयानं धुडकावली। जैनांनी काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर गिरगावकर संघटनेनं मारल्या काळ्या रेषा, रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यास नागरिकांचा विरोध। दोन्ही समाजानं एकमेकांचा आदर करणं गरजेचं, मुंबईतील व्हाईट पट्टीच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वादळी पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान, हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये शेतकरी उद्ध्वस्त। महाराष्ट्रामध्ये पेरण्या खोळंबल्या, दुष्काळाचं सावट गडद, अल निनो सक्रिय झाल्यानं पाऊस रखडला। नर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी, लाड सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार, प्रसूती रुग्णाच्या तपासणीवरून वाद। धाराशिवमध्ये महिलेच्या अंगातील भूत काढण्याचा बनाव, भोंदूचा दुसरा धक्कादायक व्हिडिओ समोर। नागपुरात घरात खेळताना गळफास लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, खिडकीला बांधलेल्या पट्टा गळ्यात टाकल्याची माहिती। G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये, विमानतळावर पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत। G7 परिषदेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात होणार अत्यंत महत्त्वाची भेट, भेटीबाबत व्हाईट हाऊसकडून शिक्कामोर्तब।